ही समावेश असून ठाकरेंच्या शिवसेनेनं त्याविरोधात आज निदर्शनं केली। मुलुंड रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला ही निदर्शनं करण्यात आली। मुंबईत सध्या 51 कबूतरखाने आहेत, पण नागरिकांच्या आरोग्याला असलेला धोका लक्षात घेऊन मुंबई महापालिकेनं काही कबूतरखाने बंद केले, तर काही ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात आली। परंतु जैन समाजाच्या कबूतरखाने पुन्हा सुरू करण्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत 4 ठिकाणी विशिष्ट वेळेत कबूतरांना खाणं घालण्याची सुविधा पुन्हा करण्यात आली आहे। ओएनजीसी या कंपनीचे तब्बल 6000 कर्मचारी आजपासून संपावर गेलेत। या कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींनी 3 प्रमुख मागण्यांसाठी उपोषणही सुरू केलंय। ओएनजीसी कंपनीसाठी भर समुद्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बाटलीबंद पाणी आणि गेल्या 3 वर्षांपासून पीपी किट बंद केल्यामुळे कर्मचारी संतप्त झालेत। ओएनजीसीच्या कर्मचाऱ्यांना आता समुद्राचं पाणी हे प्रक्रिया करून पिण्यासाठी देण्यात येणार आहे। ती प्रक्रिया करणारी यंत्रणा खूप जुनी असल्याचा आरोप आहे। तरीही तीच प्रक्रिया वापरून कामगारांच्या आरोग्याशी खेळण्याचा व्यवस्थापनाचा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात येतोय। मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप युवा मोर्चा